नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आजची सकाळ माझी खूपच लेट झाली होती. आज मी चक्क 9ला उठले. 3-4 दिवसापासून थंडी पण इतकी जास्त आहे. 9ला जरी उठलं तरी असं वाटतं झोपूनच राहावं, पण तरी काय करणार, उठावंच लागतं. आणि सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो म्हणजे मला किचनमध्ये येण्याचा. पण मला माहिती आहे, मी जर किचनमध्ये गेले नाही तर दुसरं कोणी करणारं पण नाही. त्यामुळं काळजावर दगड ठेवून किचनमध्ये यावंच लागतं. किचनमध्ये आल्यावर चहा ठेवली आणि त्यांनी मला 3 दिवसापूर्वी दिलेलं गुलाबाचं फूल मी पाण्यात ठेवलं होतं. त्याला एकदा सुकलं की नाही ते बघून घेतलं आणि चहा उकळायची वाट बघत बसले. चहा बघून असं वाटत होतं की जास्तच गोड झाली असावं, कारण मला गोड अजिबात आवडत नाही. पण मी जेव्हा थोडीशी पिऊन बघितली, म्हटलं ठीक आहे, चांगली झाली होती. थंडीच्या दिवसात उठल्या उठल्या चहा घेण्याची मजाच खूप वेगळी असते, बरोबर ना? बरं, तुमच्याकडे थंडी कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सानू आज थंडीची 6लाच उठली होती, पण मी तिला परत झोपी घातलं होतं आणि मी पण झोपी गेले होते, म्हणून मला उठायला थोडंसं लेट झालं. पण एक विचार करायला गेलं, लवकर उठून आपल्याला कुठं ना तीर मारायचे. ज्या दिवशी त्यांचा डब्बा मला द्यायचा नसतो त्या दिवशी मी लेटच उठते, कारण काही काम नसताना लवकर उठून तरी काय करायचं, असं मला वाटतं. यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज जेवायला मी एकटीच होते आणि सानू. म्हटलं चला आज भोपळ्याचे पराठे बनवू. फ्रेश वगैरे झाले आणि भोपळ्याचे पराठे करायला कांदा घेतला. कांदा स्वच्छ धुवून बारीक असा कट करून घेतला आणि त्याचबरोबर कोथिंबीर पण बारीक अशी कट करून घेतली. कांदा, बारीक केलेली कोथिंबीर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि मीठ टाकलं. भोपळ्याच्या पराठ्याची तयारीच करत होते तोपर्यंत सानू उठून गेली. उठला तू? उठली तू? अरे बाबले. सानू, मी तुला घेऊ का आता? तुला घेऊ मी? हो का? बर, घेते. हा, इकडे सानू. मम्मा, पप्पा, बाबा, आई, मम्मा, हे बघ इकडे बघ. पप्पा, आई, आई, बाबा, बाबा, पप्पा, मम्मा, आई, बाबा, दादा, इलो, दादा, दीदी, दीदी, सानू झोपेतून उठल्यावर थोडंसं तिच्यासोबत खेळल्यावर आहे ना थोडंसं बरं वाटतं. तिच्यासोबत खेळून घेतले आणि परत किचनमध्ये आले. आता मी याला ना मिक्स करून घेते. अजून याच्यामध्ये ना ही पेस्ट टाकायची बाकी, पण मला ना सानूला पण द्यायची ना, म्हटलं मग अगोदर सानूसाठी फिक्क करून घेऊ एक छोटंसं आणि मग त्याच्यामध्ये ते मिक्स करून घेऊ. थोडीशी हळद टाकून घेतली. खिसणीने भोपळ्याला असं बारीक किसून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मी मिरची, लसण, जिरं काढलं होतं ते मिक्सरमधून बारीक काढून घेतलं. सानूसाठी फिक्क करायचं होतं तर म्हटलं आधी तिचं करून घेऊ. तर तूप टाकून घेतलं अगोदर मी. अरे काय करणार आता, कॅमेरा घेऊन उभं राहिलं पण पोलीस समजलं.
सानूचं वेगळं करून घेतलं छोटंसं आणि ते चांगलं झालं पण तिने मस्त मजेने खाल्लं पण. त्याच्यानंतर मी जे तिखट होतं ते त्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि म्हटलं चला आता आपल्यासाठी करू. पण कदाचित आज पराठे माझ्या नशिबातच नव्हते, कारण त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला, काय कमी जास्त झालं मला माहीतच नाही. पण ते जमलेच नाही, ते मुडूच जात होते. तव्यावरती तर मुडूनच जात होते. माहून म्हटलं चला आपण आप्याच्या भांड्यामध्ये गोल गोल करून बघू, पण ते सुद्धा जमलं नाही. म्हणून नाईलाजाने मला सगळंच फेकून द्यावं लागलं. एवढं सगळं वाया गेलं, मला त्याचं पण काही वाटलं नाही. पण सगळ्यात जास्त दुःख झालं तो म्हणजे किचनमध्ये झालेला गराडा पाहून. कारण मला माहिती होतं माहून मलाच ते आवरायचं होतं. करायला थोडंसं घेतलं होतं, पण किचनमध्ये इतका गराडा झाला होता आणि तो गराडा झाला, त्यात ते जमलं पण नाही. ते तर बरं झालं, सानूसाठी जे एक छोटं बनवलं होतं तुपामध्ये ते चांगलं होऊन गेलं आणि तिने आवडीने खाल्लं पण. पण असो, शेवटी नाईलाजाने सगळं फेकून दिलं आणि किचन मस्त असं क्लीन करून घेतलं. सानू का जो हाल है वो तुझे कैसे बयां करे, तुझे या दिल में रखे बोलो न क्या करे। दिल जो तुम्हारा है कैसा बेचारा है, माने न बेशरम बिल्कुल खटारा है। तू करे दिल बेकरार, दिल का जो हाल है वो तुझे कैसे बयां करे, कहने तुझे या दिल में रखे बोलो न क्या कहे। दिल जो तुम्हारा है कैसा बेचारा है, माने न बेशरम बिल्कुल खटारा है। करे दिल बेकरार, बस आता. आम्ही दोघींनी मस्त असा डान्स करून घेतला. त्याच्यानंतर दुपार झाली होती. म्हटलं सानूला आता काहीतरी खायला बनवावं. त्यासाठी मी तिच्यासाठी ना म्हटलं आज डाळ भातच करावं, तुरीची डाळ आणि तांदूळ मिक्स करून. त्याच्यासाठी ना मी कोथिंबीर बारीक कट करून घेतली, लसणचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि एक बिटाची खाप घेतली. कुकरमध्ये थोडंसं 1 चमचा तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, लसण टाकला आणि लसण थोडासा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकली. त्याला मग थोडंसं असं कलसू दिलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर तुरीची डाळ तांदूळ स्वच्छ असं पाण्याने धुवून त्याच्यामध्ये टाकून दिले. ते शिजतंय तोवर तिला आंघोळ वगैरे घालून फ्रेश केलं. नंतर तिला पोटभर खाऊ घातलं आणि शांत झोपी घातलं. तर असा संपवला आम्ही आजचा दिवस.